तुलसीने स्वतःचा परिचय देत सांगितलं, मैं एक तपस्विनी कन्या हूं, धर्मध्वज की कन्या हूं, मेरा नाम तुलसी है। लेकिन तुम जानते हो नारी जाति के पास किसी योद्धा को नहीं आना चाहिए। बोले क्यों? बोले उसका पतन हो जाता है। नारी कामिनी भी है लेकिन वो तपस्विनी भी है। अगर तुम ज्यादा नजदीक आए हो तुमको जला करके भस्म भी कर सकती है। नारीत खरंच एवढी पावर असते बरं। आजकाल नारीचा विरोध केला जातो खरं पाहायला गेलं तर, कीर्तनमध्ये असो कथेमध्ये असो, पण मायबाप तिच्याशिवाय पान बी हालत नाही हे तितकंच खरं आहे। जीवांनाच नाही, साक्षात त्रिलोकीचा स्वामी असू द्या, कितीही मोठा देव असू द्या, जगताचा मालक असू द्या, तरी सुद्धा त्याला नारीचा आश्रय घ्यावाच लागतो। ती अनाश्रित आहे, ती कोणाच्या आश्रयात नाही राहू शकत। नारी अशी एक चीज आहे आश्रयात राहू शकती फक्त प्रेमाने। भगवान कन्हैयाला जन्माला येऊ द्या, यशोदा पाहिजेच। रामजीला जन्म घेऊ द्या, एकटे नाही येऊ शकत, त्यासाठी कौशल्य पाहिजेच। भगवंताचे लाड पुरवू द्या, त्यासाठी यशोदा पाहिजे। भगवंताला रास करू द्या, त्यासाठी राधा पाहिजे। विवाह करू द्या, रुक्मिणी पाहिजे। पाय चपना असू द्या, लक्ष्मी पाहिजे। कुणी असू द्या, खाऊ घालणारी स्त्री असू द्या, प्रेमाने भक्तीने शबरी पाहिजे। चोरी करण्यासाठी असू द्या, गोपिया पाहिजे, पाहिजेच। मग जर देव जर नारी शिवाय धरतीवर प्रकट होऊ शकत नाही तर नारीला कमी लेखलं